राज्याला हादरवणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीजवळ मोठा अपघात झाला। ताज्या अपडेटनुसार 6 जणांचा मृत्यू झाला आहे। यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा देखील समावेश आहे। अपघात बारामती दौऱ्यासाठी आलेल्या लहान विमानाने लँडिंग दरम्यान केला। शेतात विमान कोसळले आणि मोठ्या प्रमाणात आग लागून विमान जळून खाक झाले। या अपघातात अजित पवारांसह त्यांचे 2 सहाय्यक, पायलट आणि इतर 2 प्रवासी यांचा मृत्यू झाला। नागरिक आणि स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली, परंतु अपघात इतका गंभीर होता की बचाव कार्य अयशस्वी ठरले। उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रचारासाठी आले होते। या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांनी एकत्र येऊन प्रचार सुरू केला होता। आज त्यांना 4 सभा पार पाडायच्या होत्या। मुंबईहून बारामतीसाठी रवाना झालेल्या या विमान अपघाताने या प्रचार यात्रेला थांबवले। डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार लँडिंग दरम्यान काही तांत्रिक दोष आल्यामुळे विमान कोसळले। विमानतळ प्रशासन आणि संबंधित यंत्रणा यांनी अपघाताचे कारण शोधण्यासाठी तातडीची चौकशी सुरू केली आहे। अपघातानंतर बारामतीसह राज्यभरात शोककळा पसरली आहे। कार्यकर्ते आणि नागरिक या अपघाताने धक्का स्थितीत आहेत। पवार कुटुंबियांसह राज्याचे राजकीय व सामाजिक क्षेत्रही या अचानक झालेल्या आपत्तीतून खळबळले आहे। यावेळी स्थानिक प्रशासन आणि बचाव यंत्रणा अपघातस्थळी तातडीची मदत आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कार्यरत आहे। अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकीय वातावरणात मोठा धक्का बसला आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।